राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही भाजीला चालू आहे। तर भाज्यामध्ये कोणत्या? चाळीची भाजी, चित्रुकाची भाजी आणि फांद्रेची भाजी, ह्या तिन्ही भाज्या मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू पाहत राहा, स्किप न करता। तर चला लगेच भाजीला खोडायला सुरुवात करूया आणि रेसिपी पण संध्याकाळी दाखवणार आहे। आणि ही पहा मित्रांनो, इथं समृद्धीची आहे चाळीची भाजी याची ते। तर किती सापडली? पोरी कुठे आहेत? त्या खालीच आहेत का काय? आणि आता मी सुरुवात करतो मित्रांनो भाजी याचायला, म्हणजे कसं पटकन होईल। पुन्हा पाऊस या बसलाय, मग पाऊस आलो मग याचता येणार नाही। तर मित्रांनो हे पहा, चाळीची भाजी अशी राहते। हे पहा, हे देठ आहेत भाजीचं। तर आमच्या भागात बरीच भाजी राहते। तर ही पहा, हे इथानी आहे। आणि ही भाजी म्हणजे कोवळी कोवळीच गेला ते। आणि ह्या भाजीला नाही का शेळ्याला खातात रानामध्ये। आणि ही पाऊस पडल्यावर ही भाजी उगते चाळीची, म्हणजे ही रानभाजी म्हणजे एकदम आयुर्वेदिक राहते। तर ह्या रानभाजीमध्ये नाही का एकदम पोषक असं मूलद्रव्य राहतात। ही आरतीनं कीर्ती खुडते भाजी, त्याने बरीच खुडले तशी। ही इथं ही आरती आमची, हे एवढी खुडले तिला। बरं पावती किती खुडले? हे पहा, एवढी खुडले तिला आरतीनं। आणि कीर्ती नाही खुडले, मग किती कीर्तीनं किती खुडले? बरं कीर्ती किती खुडले? ती खालच्या साईडले बरीच लांबे। ही भाजी यावर्षी पाऊस लेट पडल्यामुळं ना लेट उगावली। तर अजून बरीच भाजी त्यांनी राहते। ह्या भाजीला नाही का चायच्या लय काट्या कुट्यांमधून फिरायला लागत आहे। भाजी सापडते म्हणजे पर लय काट्यांमधून फिरायला लागत आहे। हे एवढे अडचण। आणि ही भाजी चवीला म्हणजे एकच नंबर लागते, भरपूर आहे तशी। बरं कीर्तीना किती कुडले पुन्हा विचारू? बरं किती कुडले? हे पहा एवढे कुडले, मला एवढे सापडले। जर पुढून पाहिली का तिकडचे सगळे झाले घेचून? मलाही सापडते। आता पाऊस उघडला ना, त्याच्यामुळे आम्ही आलो भाजी येतायला। नाही तर मगाशी बराच पाऊस चालू होता, त्या टायमाला काय घराच्या बाहेरच निघता येत नव्हता। हे पहा मित्रांनो, हे हा शेळणा देठ खालाय भाजीचा। हा भरपूर मोठा देठ होता, पण शेळणा खाला। आता तो फुटेल तर त्याला बराच टाईम लागेल, 8 दिवस लागत होईल जवळजवळ शेळणा देठ खाला तर। आणि आपण समजा हाताने फोडून घेतला ना, तो दुसऱ्या दिवशी लगेच कोवळा देठ नवीन फुटत होईल। समृद्धीची आहे ना नाही का चित्रुकाची भाजी खुडले। ही पहा इथे, ही एवढी खुडले। ही एकदम चवीला चांगली लागते। आणि ह्या पहा असा राहत आहे चित्रुकाचा झाड, म्हणजे ह्या पहा त्या उन्हाळ्यामध्ये शेळ्याने खाऊन घेतला होता, त्या समृद्धीची आहे ना खुडून घेतली भाजी। आणि अजून राहिले थोडीशी, ती आपण खुडू बरं। ही तर एकदम मला सगळ्या भाज्यांमधली ही भाजी सगळ्यात जास्त आवडते। तर हे पहा, त्या समृद्धीची आहे ना मागाशीच कुठली होती ना, तर तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी आलो। हे पहा पूर्ण शेळीने खाऊन घेतला होता। तर मित्रांनो पहा, इथं ती फांद्रेची भाजी आहे। खुड बरं, घे खुडून, एकदम चांगली भाजी होते या।
पानांची. हे पहा अशी कवळी कवळी पानं खुडून गेला त्यात ना कीर्ती. हे पहा आणि ही भाजी म्हणजे असे पावसाळ्यातच भेटते, म्हणजे जरा हवा सुरू झाली का मग हवेनच निघते ही, आणि आता काही दिवसातच ही निभरून जाईल. निभारली का ह्या भाजीचा काही उपयोग होत नाही. हा हे पहा अशी भाजी निभरते. ही पहा हे मोठाली पानं म्हणजे हे निभरून जाते, आणि हे कवळी पानं सगळे पहा घेतल्यात कीर्तीनं. हे पहा हे पहा हे अशी पानं घ्यायची. आणि अजूनही तुम्हाला दाखवतो इथं बऱ्याच भाज्या आहेत. हे पहा त्याची कशी भाजी बनवायची ती पण रेसिपी संध्याकाळी दाखवणार आहे. हे पहा ह्या निसर्गामध्ये अशा भरपूर भाज्या आहेत. आता पाऊस पडायला सुरुवात झाली ना, तर हे पहा हे एकदम हिरवागार झाडपाला झालं आहे सगळं. आणि पुढं आमची आरती चाले ती फांदरीचीच भाजी सापडावीत. अजून कुठं मित्रांनो दिसली तर पुन्हा दाखवतो. आणि संध्याकाळी नाही का कशी बनवायची ती भाजी ती पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. तर ह्या पहा इथे दाखवणार आहे. कीर्ती चल बरं खोडून घे. ह्या पहा आणि ह्या पहा ही वर पारणी भरून गेली कवळी कवळी. आता कीर्ती घेणार आहे. पहा किती सापडली, किती ही एवढी सापडली. चला अजूनही पुढं सापडेलच. ही पहा मित्रांनो इथे आहे ती भाजी. तर हे बघा मित्रांनो कार्तिकीनं आणि कीर्तीनं आमच्या फांद्याची भाजी खोडायला सुरुवात केली. आणि ही फांद्याची भाजी म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर रानात निघायला सुरुवात होते, म्हणजे फुटायला सुरुवात होते. आणि आता आपण त्या कार्तिकीला विचारू. तर किती भाजी आणली होती कार्तिकी? आम्ही एवढे टोपभर भाजी आणली होती. बरं पाव दे पानं कशी राहते ते पाव दे टोप वर कर. हे पहा अशा मित्रांनो ही याची फांद्याची भाजी राहते. तर मित्रांनो तुमच्याकडे पण फांद्याची भाजी असलं तर करायला विसरू नका. हे पहा असं हे पानं चिटकलेले राहतात. कार्तिक हे उचकून दाखव पानं. हां कसं राहतं चिटकले म्हणजे पाहायला भेटेल. हे असं राहतं चिटकलेले एकदम चांगली होते. आणि ही रानभाजी म्हणजे हिला काही खत काही नाही राहत, त्याच्यामुळे ही एकदम आयुर्वेदिक भाजी राहते. तिला विचारू काय कशी रेसिपी ह्या भाजीची. तर कार्तिकी सांग बरं कशी बनवणार आहे ही भाजी, काय वापरणार आहे हिला मसाला काय तू. पहिला चिरलेला कांदा घ्यायचा, हां तेल, परत हळद, मीठ आणि कच्च्या मिरच्या ह्या घ्यायच्या. हा आणि मग ती तव्यावर घालणार आहे का टोपात घालणार आहे? तव्यावर घालणार आहे. हा. आणि ती ही भाजी पहिली तू खाऊन पाहिली आहे का? हो कशी काय लागते? एकदम मस्त. लगेच बनवायची आहे ना आता? हो आता पहिल्यांदा काय करणार आहे कार्तिकी एवढी हे लहान करून झाली ही भाजी आता उकळून घ्यायची. आणि आता गॅसवर करणार आहे का चुलीवर? चुलीवर. तर चुलीवरच करणार आहे इथं. तर आता तुम्ही रेसिपी पूर्ण पाहत राहा मित्रांनो. तर आता कार्तिकीनं चुलई पेटवले जाळ झालाय चूल. आणि आता ती लगेच चुलीवर उमळ ठेवते. तर ते पा जाळ झाला. आता पाणी टाकून घेते. तांब्यावर पाणी टाकलंय उमवायला म्हणजे उकळवून घ्यायचे. ही कांद्याची भाजी उकळून घेतलेली आहे आणि आता गाळून घेते हे केलेले आहे, अशी पिळून घेतलेली आहे. हा कांदा, मिरची, ही कापून घेतलेली मिरची, हळद आणि मीठ
आणि आता काय करायचं आहे? आता पहिलं तेल टाकून द्यायचं. त्यात कांदा टाकायचा. चिरून घेतलेला कांदा. आता चांगला परतवून घ्यायचा कांदा. आणि चुलीवरच्या भाजीची चव म्हणजे एकदम चांगली राहते. हो. हा. तर कार्तिकी अजून काय काय करते आपण पाहून घेऊ. आता त्याच्यात मीठ टाकायचं. चव प्रेमाने मीठ टाकलं. आली नको. कांदा जरा लालसर करून द्यायचा. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. आता या कापून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या. कांदा परतून घेतलाय. आता भाजी टाकायची. आता आता फांद्याची भाजी टाकून घ्यायची. चुलीवरच्या भाजीची चवच लय न्यारी. आता भाजी परतवून घेते. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकते. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. तर मित्रांनो ही पहा, ही फांद्याची भाजी शिजून तयार झाली. आणि आता ही मी खाऊन पाहतो कशी लागते ती. आणि इकडे बा डाळे, एकच नंबर भाजी झाली. कार्तिकीना केले तयार. तुम्ही मित्रांनो तुम्हाला फांद्याची भाजी कुठं दिसली तर आता हवा सुटले, हवेनंच निघत आहे ही फांद्याची भाजी. तुम्हाला तर दाखवलीच. अशा रेसिपीनं तयार करायची खायची. तर एकच नंबर भाजी झाली. चव पण एकदम चांगली राहते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असाच नवीन नवीन व्हिडिओ गावाकडील पाहायला मिळतील. चला तर थांबा मित्रांनो इथंच. धन्यवाद.